नमस्कार. आज आपण हलवा मसाला बघूया. मी करून दाखवते तुम्हाला. हलवा मसाला करायला थोडं जास्त आहे ना, तव्यामध्ये होणार नाही म्हणून कढई ठेवले. मी दाखवते. लसूण भरपूर सारी घालायची, कांद्याची प्युरी घालायची. कांदा वाटून घेतले मी त्याला. लसूण चांगली चेचून चेचून काढायचे त्याला. गरम होता लगेच गॅस स्लो करायचे, कारण ती हे आहे स्टीलची कढई आहे. सगळं तोंडावर येते किंवा ठसका जाईल त्याचा, म्हणून मी आधीच त्याला स्लो करते. स्लो गॅसवरती तेल गरम करते. 2 पळी तेल घेतलं मी वाटीमध्ये. थोडी कमी पडेल आपल्याला. घेते त्याच्यात. तेल घेतलं. थोडं तेल गरम होतं. आपण लाल मसाला घालूया आणि कढीपत्ता नंतर घालूया. कांदा टाकूया, त्याचं सगळं उलट येते. मला थोडं सुकून घेते. स्लो गॅस केले. त्याच्यामध्ये आपण टाकू 1 चमचा पूड. थोडासा टाकू जास्त त्याच्यामध्ये. लाल मसाला थोडी टाकू. त्याच्यामध्ये हळद. ते बघा लगेच करपलं. म्हणजे स्टीलची कढई आहे ना, त्याच्यामध्ये टाकू आपण कांद्याची प्युरी. कांद्याची प्युरी टाकली. कढीपत्ता टाकलाय. त्याच्यावरती आपण टाकू लसूण. थोडी सारी कुटून घेतली. 1 लसूण अख्खा घेतलाय. स्लोच गॅस आहे. आज नाही करणार, कारण ती स्टीलची कढई आहे ना, स्लो गॅसवरतीच राहते. मसाल्याला तेल सुटला की आपण हलव्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलंय. तरी पण मसाल्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, कारण मसाल्याला पण चव लागली पाहिजे. मसाल्यामध्ये टाकते मीठ 1 चमचा. आणि बाकीचं लावलेलंच आहे. 1 चमचा टाकते. कमी होईल मला तर वाटते. आणि थोडंसंच लावलं हळद आणि मीठ. 1 चमचा टाकला. मग आपला मसाला भाजून चालला. मस्त चांगला लागलेला असू द्या. तेल सुटू द्या. मग आपण हलवा सोडूया त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण टाकू आगळ. अंदाजी टाकते मी. वाटीमध्ये घेते. म्हणजे 1 चमचा झालाय. हा 1 चमचा झालाय. हे ओतते त्याच्यामध्ये. आणि नंतर टाकते हलवा. हलवा टाकल्यावर थोडंसं आपण गॅस फास्ट करूया आणि लगेच शिजवून घेऊ. याच्यात पाणी वगैरे काय टाकायचं नाहीये. हलवा मसाला करायचा ना, कांदा लसूण
कढीपत्ता, लाल मसाला हे टाकून सगळं भाजून घ्यायचं. थोडंसं कढ येऊ द्या, मग हलवा सोडूया. चांगला कढ आलाय मसाल्याला. आपण एक एक करून हलवा सोडूया. जास्त पीस आहेत ना हलव्याचे, तव्यामध्ये झाले नसते, मावले नसते. ते म्हटलं कढईमध्ये करूया. कढई थोडी पसरट आहे ना, कढईमध्ये टाकते. तरीच त्यांना पण जागा होत हे असं मध्ये टाकतो. बघा त्याला तेल सुटले, पण आपण थोडंसं त्याला उलटं पालटं करूया. वरची बाजू खाली टाकूया, त्यालाही मसाला लागेल. स्लोच गॅस आहे, नाहीतर काय ती कढई लगेच गरम होते आणि मग फास्ट केल्यावर करपून जाईल. असं ठेवते, नाही तर मोडतील ना, मग मोडायचं नाही आपल्याला. फ्रीज ठेवायचे. थोडा मसाला त्याच्यावरती टाकते. काही ना उलटत नाही आहेत, चमच्यात घेतले तर मोडायला जात आहेत ते. बघा आपला हलवा फ्राय झाला, हलवा मसाला झालाय, मस्त हलवा झालाय. त्याच्यामध्ये कोकम वगैरे टाकला, सुगंध पण खूप छान येतोय. पण हे माझ्या तोंडावर येते, ते तुम्हाला मी दाखवते. स्लो गॅसवरतीच, स्टीलच्या कढईमध्ये जर तुम्हाला बनवायचं असेल ना, तर स्लो गॅसवरतीच करा. नाहीतर काय उलटं आल्यावर सगळं तोंडावर येतं आणि खोकून मग कसं तरी होतं, भूक मारल्यासारखं. मग स्लो गॅसवरतीच होतं. अजून पुढे मी टाकते बाहेर डिशमध्ये काढल्यावर किंवा कढईमध्येच टाकते. बघा की लाल तरी आली छान अशी. तुम्ही असंच करा हलवा मसाला. त्याची टेस्ट मलाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण चपाती करूया. हलवा फ्राय, हलवा मसाला तयार आहे. छान झालं. असं सुकं पाहिजे. चपाती बंद केला, आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. या जेवायला हलवा मसाला किती मस्त वाटते. तुम्ही पण करा हलवा मसाला असाच. मी जसं केलं तसं माझी रेसिपी बघून मी कसं झालं ते नक्की सांगा मला कमेंट. बाय बाय.